हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी चालले शिवडीला मच्छीला, कारण बरेच वर्षापासून आम्ही शिवडीवरूनच मच्छी घेतो. तर ह्यावेळेला पण विचार केला शिवडीलाच जाऊ, कारण तिथे स्वस्त पण थोडीशी भेटते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची मच्छी असते. म्हणजे इथे सोडे वगैरे खूप कमी प्रमाणात भेटतात आणि तिथं सोडे पण भेटतात, माकली पण भेटते, म्हणजे जे पाहिजे ते भेटते शिवडीला. आणि इथं एवढा काय भेटत नाही, कमीच भेटते, म्हणजे भेटली तरी खूप कमी प्रमाणात असते. तर आता वाजलेत 6ला 5 मिनटं आहेत. 6 वाजता निघते मी आणि मावशी पण येते माझी. तर मावशी येते, मामा येते. तर जाते आता खारकोपर स्टेशनला आणि एकटीच चालली आहे. हे दोघंजणं झोपले, ह्यांना बोललं झोपा तुम्ही, मी जाते. आणि मी पहिल्यांदा एकटी चालले. खरंच सांगते, एवढ्या सकाळ सकाळ मी आजपर्यंत कुठंच गेली नाही, कुठं म्हणजे कुठंच नाही, एकटी. यांच्यासोबत तर रात्री कधी पण गेलेली आहे आणि मम्मी बिम्मीच्या सोबत पण सगळ्यांच्यासोबत गेले, पण मी एकटी नाही गेली बाबा. फर्स्ट टाईम आज मी एकटी चालली स्टेशनला. आणि कॉलेजच्या टायमिंगला तर माझा 8 वाजता निघायचा टायमिंग होता कॉलेजचा. तर आज पहिल्यांदा 6 वाजता मी स्टेशनला जाणार आहे हे ऐकून मलाच म्हणजे मी धाडस केलं आहे का मी जाईन. आणि फर्स्ट टाईमच मी चालले स्टेशनला. शिवडीला नाही, शिवडीला भरपूर वेळेला जाऊन आले. तर थोडीशी भीती वाटते कुत्र्यांची. माणसांची नाही, माणसांना मी घाबरत नाही, कुत्र्यांची भीती वाटते. कारण इथं कुत्रे आहेत ना, गाड्या चालल्या तरी पाठी पाठी धावत जातात. मला कुत्र्यांचीच भीती वाटते. तर चला जाऊया. आणि खरंच की झोपला आहे, मला असं वाटते उठवावा त्याला, पण नको, उठवला तर तो माझ्या पाठी लागेल. तर खूप बेकार वाटतं आहे. म्हणजे आता येईन समजा लगेच 3-4 तासात तर येईनच मी, 10:30पर्यंत येईन. पण एक असतं ना की आपल्या पोराला बघितल्याशिवाय किंवा त्याच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला कुठे जायची इच्छा नाही होत. त्याच्यातलीच मी एक आई आहे. चला ते चला निघली. रस्त्यात तर कोणच नाही, पण लोक उठलीत म्हणून काय भीती नाही वाटत. पर्स घेतली, पिशवी घेतली. पैसा जरूरी आहे. पैसे आहेत तर अख्खी दुनिया तुमच्या पायाखाली. पैसे नाही तर काय नाही, म्हणून पैसे कमवत राहा. रिक्षा स्टँडजवळ पोचले, चालू आहेत लोक. तर बरं वाटतंय, कारण आजकाल पोरींच्यावर काय काय होते बघताच ना तुम्ही. पण जास्त पण म्हणून कुत्र्यांचीच भीती वाटते. कुत्री अंगावाले का संपलं. जय श्रीराम. आमच्या गावातला मंदिर बघा, आहेत लोक भरपूर. मावशीने मला सांगितलं आहे पहिले 2 डबे आहेत ना तिथं उभी राहा, तिथं मी येते. पण मला असं झालं आहे नक्की पहिलेच 2 डब्यात येईल. कालपासून मला तिथेच सांगते का पहिले जे 2 डबे आहेत ना तिथंच थांब, मी तिथंच येईन. पण मला असं होतं आहे काही नक्की 2 डब्यातच येईल पहिलेवाले का पाठचे येईल. देवाच्या चरणी निवेदन पण ठेवून निघलो आहे, देवा सुखरूप नाही आणि सुखरूप आण. कारण मला ना कुत्र्यांची जाम भीती वाटत आहे. कुत्रा चावल्यावर इंजेक्शन पण जाम घ्यायला लागतात. आणि इथं तर भरपूर असतात पण आज दिसत नाही, कारण का माहिती दिसत नाही, गाड्यांच्या खालती झोपलेले असतात आणि काही तर गाड्यांच्या वरती पण असतात. तर दिसत पण नाही मला, पण वाटतंय भीती जाम कुत्र्यांची. चलो, अजून कालोख बघा किती आहे आणि लोक चालू आहेत म्हणून थोडं बरं वाटतंय. एकदम सुनसान वगैरे काय नाही. मला वाटलेलं का सुनसान असेल, पण हे मला बोललेलं थोडी लोक चालू असतील. आणि सोडायला पण येत होतं, पण मी बोलले नको बरं, मग परत किंची झोप खराब होईल. तर बरं राहू दे, मी जाईन. कारण हिम्मत प्रत्येक स्त्रीच्या अंगात असावी. घाबरून तर काय आजकाल चालत नाही. मी तर त्याच्यातली पोर पण नाही का मी कोणाला घाबरेन वगैरे. इथं तर पोरं खेळतात. पण बघा स्टेशनला आता मला एक रिक्षावाला आणि त्याची बायको होती, ती दोघंजणं मला येऊन विचारतात ताई कुठं चालल्यात. तर मलाच आश्चर्य वाटला, म्हणजे भीतीच वाटली. बरं असे कसे दोघंजणं रिक्षा वगैरे थांबवली. तर कुठं चालत म्हणजे आमच्याच गाववाले होते.
तर बरं कुठं नाही, मच्छीला चालली आहे. मग काय नाही, मग त्या ती पण गेली, मी पण आली, इथंच भेटलेली. परफेक्ट 12 मिनिटात पोचली, कारण घरातून निघलेली काहीतरी 6 वाजता, 6लाच निघलेली. परफेक्ट 12 मिनिटात पोचली. 6:12 झालेत आणि म्हणजे लवकरच पोचली. तरी पण मी व्हिडिओ काढत आली, ब्लॉग बनवत. आणि जर अशी आली असती डिरेक्टली तर मग लवकर आली असती. अजून लोक बघा किती चालू आहेत. रिक्षावाला पण आलेत, रिक्षा वगैरे चालूच आहेत. मावशीलाच सांगितलं मी तिकीट वगैरे घ्यायला माझा, कारण मग मला पाठच्या बाजूला जायला नको, इकडचा बंद आहे. म्हणून तिला सांगितलं का तू माझा पण तिकीट घे. स्टेशनला पोचली, फक्त 10 मिनटं आहेत ट्रेन यायला. बरं वाटला, म्हणजे 10 मिनटं काय पटकन जातील. आली बाबा ट्रेन. मावशी बघा कशी मामाला बोलवते, कारण मामा होता जेंट्स मध्ये, मावशी आणि मी होतो लेडीज मध्ये. तो आला तर ती बोलते यो कुठं गायब व्हायचं पटकन. चला पोचलो शिवडीला आणि आता उतरलो स्टेशनला. आता इथून चालत बाहेर खालतून हा आहे शिवडी स्टेशन. आणि शिवडी स्टेशनच्या बाहेर आल्याच्या नंतर इथं लागते मच्छीचा मार्केट. तर आता आम्ही चलत मच्छीच्या मार्केटमध्ये. चला तुम्ही पण चला. वास सुटलाय नुसतं मच्छीचा. मच्छी, बागडे, घोळे, शिंगाळे. मावशी गेली काय काय या भूम्यात नाहीये. सागरे कसे 200 रुपये किलो आहेत. जावळा बोंबील कसं आहे? 420 रुपये किलो. 300 रुपये किलो. और आंबारी कैसा है? 350 रुपये किलो. वाकट्या कशा बोलताय? बोंबील कसा? शिंगाला कसं बोलताय? 300 रुपये किलो आहे शिंगाला. वाकट्या कशा बोलताय? 320. जेवढा हवाला 150ला आहे, हा 160ला आहे. 200 रुपये जेवढा किलो आहे. इथून घेतला 160ला. मी घेतला 2 किलो. शिंगाला घेतला 200 रुपये किलो. माझी पिशवी भरली. हे भाऊ आमचा आणि अजून मावशी एक पुढे घेऊन गेली पिशवी. जामच झाला वजा.